हॅलो एव्हरीवन. ओके, क्वेश्चन नंबर 4 पर्यंत आलो आपण. तर आज काय घेऊया? क्वेश्चन नंबर 4. तर फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ आर एस ट्रेडर्स. कोणाचा ट्रायल बॅलन्स आहे? आर एस ट्रेडर्सचा. प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. कधीचं बनवायला आहे ना? 31 मार्च 2019चा. अँड बॅलन्स शीट ॲज ऑन सेम डेट. ओके, काय काय बनवायचं आपल्याला? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. कधीचं बनवायचं आहे? 31 मार्च 2019चं. ओके, त्यानंतर खाली काय दिलं अजून? शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. बघा, आत्तापर्यंत आपण जेवढे प्रॉब्लेम घेतले त्यामध्ये आपल्याला रेशो दिला होता का? नव्हता दिला. त्यामुळे आपण काय करत होतो? प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला आपण कसं वाटत होतो? इक्वली. तर आता काय दिला यांनी? रेशो दिला. म्हणजे आपल्याला जो काय प्रॉफिट लॉस होईल तो आपण कसं वाटणार? 3:2 मध्ये वाटणार. ओके, कसं वाटणार आपण? 3:2 मध्ये. सो आता पहिलं ट्रायल बॅलन्स दिला आहे. त्यानंतर सर्वात पहिलं काय? ओपनिंग स्टॉक. कुठे आहे त्यावर ओपनिंग स्टॉक? ट्रेडिंगच्या कोणत्या साईडला? डेबिट साईडला. ओपनिंग स्टॉक कुठे येतं? ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर सेकंड परचेस. परचेस पण कुठे येतं? ट्रेडिंगच्या डेबिटला. ओपनिंग स्टॉकच्यात लगेच काय येतं? खाली येतं. ओके, त्यानंतर वेजेस. वेजेस पण कुठे येतं बरं? प्रॉफिट अँड लॉसला येतं का ट्रेडिंगला येतं? कुठे येतात वेजेस? ट्रेडिंगच्या डेबिटला. अँड सॅलरी कुठे येते? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. वेजेस ट्रेडिंगला, सॅलरी प्रॉफिट अँड लॉसला. ओके, कॅरेज. ओके, कॅरेज इम्पॉर्टंट आहे. कॅरेज आपल्याकडे दोन असतात, एक कॅरेज इनवर्ड आणि एक कॅरेज आउटवर्ड. ओके, तर कॅरेज इनवर्ड आपण कधी करतो? परचेस करताना. तर कॅरेज आउटवर्ड आपण कधी करतो? सेल्स करताना. ओके, तर कॅरेज इनवर्ड ओके हे कधी करतो? परचेस करताना. म्हणजे हा कोणता खर्च आहे? परचेसशी रिलेटेड. त्यामुळे हा कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, कॅरेज कुठे येणार? ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. त्यानंतर कॅश इन हँड. कॅश काय असते? आपली ॲसेट. कॅश काय? आपली ॲसेट. त्यामुळे कॅश कुठे जाणार? ॲसेटला. त्यानंतर कोण? डेटर्स. ओके, डेटर्स म्हणजे कोण? आपल्याला पैसे मिळणार का आपण पैसे द्यायचे? डेटर्स म्हणजे कोण? आपल्याला पैसे मिळणार आहेत. मग जर आपल्याला पैसे मिळणार आहेत तर ते आपली ॲसेट आहे का लायबिलिटी आहे? काय? आपली ॲसेट. मग डेटर्स कुठे जाणार? ॲसेटला. त्यानंतर इन्शुरन्स. आपण इन्शुरन्सचे हप्ते भरतो त्यामुळे आपला काय येतो? खर्च. त्यामुळे इन्शुरन्स कुठे जातो बरं? प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या साईडला? डेबिट साईडला. आपला काय येतो? खर्च आहे. ओके, त्यानंतर लँड अँड बिल्डिंग. काय बरं लँड अँड बिल्डिंग? आपली लँड अँड बिल्डिंग काय? आपली ॲसेट आहे. ओके, आपली ओन प्रॉपर्टी. बघा, कॅरेज इनवर्ड मग आपण वरती लिहिलं ट्रेडिंगच्या डेबिटला. मग कॅरेज आउटवर्ड कुठं जाणार? हा कुठला खर्च आहे? सेल्स करताना. त्यामुळे कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके, फर्निचर. फर्निचर काय? आपली ओन प्रॉपर्टी म्हणजेच आपली काय ती ॲसेट. फर्निचर कुठं जाणार? ॲसेटला. सेल्स रिटर्न आपण बघितलं लास्ट 2-3 प्रॉब्लेममध्ये. सेल्स रिटर्न म्हणजे काय? आपण जो माल विकला आहे त्यातला काय झाला? काही माल रिटर्न आला. मग आपण रिटर्न काय करतो? त्यातून लेस करतो. ओके, मग सेल्समधला रिटर्न काय करणार? आपण लेस करणार. त्यानंतर बॅड डेप्स. बॅड डेप्स अर्थ काय? तुमचे पैसे बुडले. बॅड डेप्स अर्थ काय? तुमचे पैसे बुडले. मग पैसे बुडले म्हणजे आपला काय झाला? लॉस झाला. मग लॉस कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कुठे येणार लॉस? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यानंतर डिस्काउंट. आता डिस्काउंट तुम्हाला माहिती का? तुम्हाला मिळाला का तुम्ही दिला? नाही माहिती. मग कसं ओळखायचं सांगितलं? आपण कुठे? ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला. मग डेबिट साईडला एक तर ॲसेट येतात किंवा एक्सपेन्स येतात. ओके, डेबिट साईडला काय काय येतं? ॲसेट अँड एक्सपेन्स. मग डिस्काउंट काय? आपली ॲसेट आहे का एक्सपेन्स आहे? काय? आपला एक्सपेन्स आहे. ओके, त्यामुळे डिस्काउंट कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कुठे येणार डिस्काउंट? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ॲडव्हर्टाइजमेंट हा पण काय? आपला खर्च. त्यामुळे हे पण कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता या क्रेडिट साईडला सर्वात पहिले तर काय? कॅपिटल. कॅपिटल आपण कुठे लिहितो? लायबिलिटीला सर्वात वरती लिहितो. ओके, रिद्धीचं किती आहे? 50,000. सिद्धीचं किती आहे? 30,000. ओके, त्यानंतर क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे कोण? पैसे घ्यायचे का पैसे द्यायचे? क्रेडिटर्स म्हणजे कोण? पैसे द्यायचे. मग पैसे द्यायचे म्हणजे आपली ॲसेट आहे का लायबिलिटी आहे? आपली काय ती लायबिलिटी. ओके, बिल्स पेएबल. पे करायचे आपल्याला. पे केलेत का अजून? नाही. पेएबल आहे म्हणजे आपल्याला पैसे अजून द्यायचेत. मग जर आपल्याला पैसे द्यायचेत तर आपली काय ती लायबिलिटी. बँक ओव्हरड्राफ्ट सेम. आपल्याला कोणाला पैसे द्यायचे? बँकेला. ओके, आपल्याला पैसे कोणाला द्यायचे? बँकेला. मग जर आपल्याला पैसे द्यायचे तर आपली ती ॲसेट का लायबिलिटी? काय? आपली ती लायबिलिटी.
सेल्स कुठे येतं बरं? परचेस कुठे येतं? ट्रेडिंगच्या डेबिटला. सेल्स कुठे येतं? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ओके, सेल्स कुठे लिहितो आपण? ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर परचेस रिटर्न. जसं सेल्स रिटर्न आपण काय केलं तर सेल्समधून मायनस, मग परचेस रिटर्न पण काय करणार? कुठून मायनस करणार? परचेसमधून. ओके, परचेस रिटर्न काय करतो आपण? परचेसमधून मायनस करतो. त्यानंतर रेंट. आता रेंट आपला इन्कम आहे का एक्सपेन्स आहे? कसं ओळखणार? रेंट तर दोन्ही असतात. ओके, मग आता ट्रायल बॅलन्स आपण कोणत्या साईडला आहे? डेबिट साईडला आहे का क्रेडिट साईडला आहे? कोणत्या साईडला आहे? क्रेडिटला. मग क्रेडिटला दोन गोष्टी येतात. कोणत्या? लायबिलिटी अँड इन्कम. दोन गोष्टी कोणत्या? लायबिलिटी अँड इन्कम. मग रेंट काय आपली लायबिलिटी आहे का इन्कम आहे? काय आपलं रेंट काय आपली लायबिलिटी का इन्कम? काय? इन्कम. त्यामुळे रेंट कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. ओके, RDD मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट लेक्चरला. ओके, प्रॉब्लेममधली RDD नेहमी कुठं जाते? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. ओके, कारण ही RDD कधीची असती? लास्ट इयरची. तो ह्या वर्षीचा काय आपला? इन्कम. ओके, तेव्हा लक्षात ठेवा जे बॉक्समधली RDD असते ती नेहमी कुठं जाते? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. ओके, डिस्काउंट. ओके, आता डेबिटला एक डिस्काउंट होता, तो तर काय होता? एक्सपेन्स होता. मग क्रेडिटला डिस्काउंट आहे, तो आपला काय असणार आहे? इन्कम. कारण क्रेडिटला दोनच गोष्टी येतात, एक तर लायबिलिटी अँड इन्कम. तर डिस्काउंट तर आपली लायबिलिटी नाही आहे, डिस्काउंट काय आपला? इन्कम. त्यामुळे कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आता ॲडजस्टमेंट बघा बरं कशावर आहे. सर्वात पहिलं काय? क्लोजिंग स्टॉक. ओके, सर्वात पहिलं काय? क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉकच्या किती इफेक्ट देतो आपण? 2. सर्वात पहिले कुठं लिहितो? ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. सर्वात पहिलं क्लोजिंग स्टॉक कुठं लिहितो आपण? ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. ओके, आणि दुसरा इफेक्ट कुठं लिहितो आपण? ॲसेटला. ॲसेटला काय लिहितो? क्लोजिंग स्टॉक. ओके, त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट काय आहे? आउटस्टँडिंग वेजेस. तर आउटस्टँडिंग म्हणजे काय होतं? शिल्लक राहिले. आता एक्सपेन्स आहेत, एक्सपेन्स तर आपण देतो दुसऱ्यांना. ओके, मग आउटस्टँडिंग एक्सपेन्स वेजेस म्हणजे काय? की आपल्याला वेजेस द्यायचे राहिलेत. ओके, वेजेस आपल्याला द्यायचे राहिलेत. किती रुपये द्यायचे राहिलेत? 700. तो खर्च कधीचा आपला? या वर्षीचा, म्हणून तर द्यायचे राहिलेत. ओके, मग आपला ह्या वर्षीचा खर्च आहे, त्यामुळे वेजेसमध्ये 700 रुपये दिसले पाहिजेत. त्यामुळे आपण वेजेसमध्ये काय करणार? ॲड करणार. आणि लक्षात ठेवा आउटस्टँडिंग नेहमी ॲड करायचं, ॲडव्हान्स नेहमी लेस करायचं. ओके, आउटस्टँडिंग ॲड, ॲडव्हान्स लेस. ते आउटस्टँडिंग वेजेसमध्ये काय करणार आपण? ॲड करणार. आणि पैसे दिले का द्यायचेत आपल्याला अजून? जर आपल्याला पैसे अजून द्यायचे तर आउटस्टँडिंग वेजेसचा दुसरा इफेक्ट कुठे येणार? पैसे द्यायचे म्हणजे आपली काय ती? लायबिलिटी. ओके, मग आउटस्टँडिंग वेजेसचा सेकंड इफेक्ट कुठे येणार? लायबिलिटीला. झाले दोन इफेक्ट. तर वेजेसवरती आपण टिक करून घेऊया. वेजेस. ओके, वेजेसला हायलाईट केला. त्यानंतर हायलाईट काय करतो आपण? की आपल्याला नंतर लाईन सोडायचं. त्यानंतर डेप्रिसिएशन. ओके, आता डेप्रिसिएशन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं डेप्रिसिएशन म्हणजे काय? वापरून वस्तूची व्हॅल्यू काय होती? कमी होती. ओके, मग आपण त्या वस्तूमधनं ती व्हॅल्यू ॲड करणार का लेस करणार? काय करणार आपण? लेस करणार, कारण व्हॅल्यू कशी होती आहे? कमी होती. मग कशावरती डेप्रिसिएशन आहे? एक लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचरवर. ओके, फर्निचर तर इथं आहे, फर्निचर अँड लँड अँड बिल्डिंग, यांच्यावरती काय आहे? डेप्रिसिएशन. ओके, मग या दोघांना काय सोडणार आपण? लाईन सोडणार. मग डेप्रिसिएशन आपण काय करणार? ह्या दोघांमधून लेस करणार. लँड अँड बिल्डिंगवरती किती आहे? 10% आहे. अँड फर्निचरवरती किती आहे? 5% आहे. ओके, लँड अँड बिल्डिंगवरती 10%, फर्निचरवर 5%. ओके, आणि आता दुसरा इफेक्ट डेप्रिसिएशन म्हणजे काय? व्हॅल्यू वाढते का कमी होती? काय होती? व्हॅल्यू कमी होती. म्हणजे आपल्या ॲसेटची व्हॅल्यू काय होती? कमी होती. म्हणजे आपला लॉस आहे का प्रॉफिट आहे? काय आपला लॉस आहे. त्यामुळे तो लॉस कुठं येतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके, त्यानंतर इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स. इन्शुरन्स काय केला आपण? जास्तीचा भरला. इन्शुरन्स काय केला आपण? जास्तीचा भरला. आपला खर्च होता का या वर्षीचा? नाही, तरी आपण काय केलं? जास्तीचा भरला. मग जास्तीचा पेड केलं. तो खर्च कधीचा आहे? पुढच्या वर्षीचा. मग या वर्षी काय करणार? तो लेस. मग काय लक्षात ठेवणार? ॲडव्हान्स लेस करायचं, आउटस्टँडिंग ॲड करायचं. मग इन्शुरन्सवरती लेस करायला लागेल, त्यामुळे इन्शुरन्सवरती पण एक टिक करून ठेवा. ते मग इन्शुरन्समधनं लेस करणार. आणि आपण काय दिले? जास्तीचे पैसे दिलेत. ॲडव्हान्स म्हणजे काय? जास्तीचे पैसे दिलेत. मग जर आपण जास्तीचे पैसे दिले तर परत पण मागू शकतो. त्यामुळे ॲडव्हान्स काय आपली? ॲसेट. त्यामुळे ॲडव्हान्स इन्शुरन्स कुठे दिसणार? ॲसेट साईडला. ओके, समजलं प्रॉब्लेम?
आपण टिक पण करून घेतली. आता काय करू आपण सॉल्व करू. ओके, तर बघा सर्वात पहिलं कोण आहे? सर्वात पहिलं ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कोणत्या अकाउंटला येतं? ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साईडला? डेबिटला. सर्वात वरती येतं या सर्वात वरती कोण येणार? ओपनिंग स्टॉक. ओके, सर्वात वरती कोण येणार? टू ओपनिंग स्टॉक. किती आहे? 48,000. त्यानंतर सेकंड गोष्ट काय आहे? परचेस. परचेस पण कुठे येतं? ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि किती अमाऊंट आहे? 22,500. आणि मी काय सांगितलं होतं? परचेस सेल्स कॅपिटल. ठीक आहे, टिक मार्क असू द्या किंवा नसू द्या, नेहमी कुठे लिहायचं आपण? आतमध्ये. ओके, मग परचेस किती? 22,500. मग या ट्रेडिंगच्या डेबिटला परचेस कुठे लिहायचं आपण? आतमध्ये. ओके, टू परचेस. टू बाय लिहायला विसरू नका. आणि फक्त कुठे लिहितो आपण? ट्रेडिंग लाईन प्रॉफिट अँड लॉसला. मग टू परचेस किती आलं? 22,500. परचेस सेल्स कॅपिटल नेहमी कुठं लिहिणार? आतल्या कॉलमला. ओके, त्यानंतर नेक्स्ट वेजेस. आता वेजेसवरती काय केले आपण? मग अशी टिक मार्क केली का? कारण वेजेस कुठे आहे? ॲडजस्टमेंटमध्ये. ओके, मग वेजेस अमाऊंट आपण कुठं लिहिणार? आतल्या कॉलमला, म्हणजेच इनर कॉलमला. तर वेजेस सर्वात पहिले वेजेस कुठं लिहितो? ट्रेडिंगला का प्रॉफिट अँड लॉसला? वेजेस कुठं लिहितो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. किती आहेत वेजेस? 800. मग या इथं बघा आपण परचेसला जागा सोडली. त्यानंतर खालच्या लाईनमध्ये टू वेजेस. ओके, टू वेजेस. त्याखाली काय सोडणार आपण? एक लाईन सोडून द्याल, कारण त्याच्यावरती काय आहे? ॲडजस्टमेंट आहे. जर ॲडजस्टमेंट असेल तर आपण कुठं लिहितो? आतमध्ये, नाहीतर कुठं लिहिणार? बाहेर. ओके, वेजेस झालं. वेजेस नंतर काय आहे? कॅरेज इनवर्ड. म्हणजे हे कधी होतं? विकत घेताना का विकताना? कधी होतं? विकत घेताना. त्यामुळे विकत घेताना, त्यामुळे हे कुठे येतं? ट्रेडिंगच्या डेबिटला. किती कॅरेज इनवर्ड? 1,000. या इथं आपण वेजेसला लाईन सोडली. त्यानंतर टू कॅरेज इनवर्ड. ओके, काय येणार? टू कॅरेज इनवर्ड आलं 1,000. त्यानंतर नेक्स्ट, आता नेक्स्ट बघा काय आहे? कॅश इन हँड. कॅश. कॅश काय बरं असते आपली? कॅश तर आपली सर्वात मोठी ॲसेट आहे. तुमची ओन प्रॉपर्टी आहे. तुमच्याकडे जे पैसे आहेत तुम्ही त्यांनी काही करू शकता. त्यामुळे कॅश काय? तुमची ॲसेट. ओके, मग किती आहे कॅश? 2,850. चला मग ॲसेटला. ओके, कुठे येणार? ॲसेटला. कॅश इन हँड. ॲसेटला येणार कॅश इन हँड. किती? 2,850. खाली काय लिहिलं? वरती आपण काय लिहितो? फिक्स ॲसेट, म्हणजे फर्निचर, लँड अँड बिल्डिंग वगैरे. ओके, अंदाजे खालमध्ये लिहायचं. कॅश इन हँड किती येणार? 2,850. ओके, त्यानंतर डेटर्स. डेटर्स म्हणजे काय? आपल्याला पैसे मिळणार आहेत. पैसे मिळणार आहेत, त्यामुळे आपली काय ती ॲसेट. किती डेटर्स? 1,200. किती डेटर्स? 1,200. एक मिनिट आहे इथं. ओके, तर डेटर्स किती आहेत आपले? 1,200. ओके, तर डेटर्स काय आपली? ॲसेट. मग ॲसेटला काय येणार? डेटर्स. किती डेटर्सची अमाऊंट? 1,200 रुपये. ओके, डेटर्सची अमाऊंट किती आहे? 1,200. ओके, तर आले इथपर्यंत. त्यानंतर नेक्स्ट डेटर्स नंतर कोण आहे? इन्शुरन्स. इन्शुरन्स काय? आपला खर्च. इन्शुरन्स काय? आपला खर्च आहे. ओके, किती इन्शुरन्स? 32,000. मग इन्शुरन्स कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि आपण त्याला मग कलर केलं तर, कारण त्याच्यावरती काय आहे? ॲडजस्टमेंट आहे. त्यामुळे इन्शुरन्स कुठे लिहिणार आपण? इनर कॉलमला. मग या प्रॉफिट अँड लॉसला मी सांगितलं तर सर्वात वरती एक लाईन सोडून द्यायची. का? कारण ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉससाठी. मग टू इन्शुरन्स किती आहे? 32,000. ओके, इन्शुरन्स किती आहे? 32,000. त्यानंतर नेक्स्ट काय आहे? लँड अँड बिल्डिंग. तर लँड अँड बिल्डिंग आपली काय आहे? इन्कम एक्सपेन्स काय आहे? ॲसेट लायबिलिटी काय आहे आपली? लँड अँड बिल्डिंग काय आपली? ॲसेट आहे. ओके, त्याच्यावरती काय केलं आपण? टिक केली. त्यामुळे आपण कुठं लिहिणार ते? इनर कॉलमला. या ॲसेटला हे सर्वात वरती लँड अँड बिल्डिंग. ओके, ॲसेटला काय लिहिणार आपण? सर्वात वरती लँड अँड बिल्डिंग. किती आहे? 42,500. कुठं लिहिणार? आतमध्ये. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड. कॅरेज काय आहे? आउटवर्ड. कॅरेज इनवर्ड कुठे येतं? ट्रेडिंगला. कॅरेज आउटवर्ड कुठे येतं? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. किती आहे? 900 रुपये. या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला.
किती आहे 900 रुपये. टू कॅरेज आउटवर्ड किती आहे 900. इथे लाईन का सोडली कारण त्याच्यावरती काय आहे ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर फर्निचर काय आपली ॲसेट, फर्निचर काय आपली ॲसेट आणि आपण कलर केले म्हणजे त्याच्यावरती काय आहे ॲडजस्टमेंट. ते कुठं लिहिणार आपण इनर कॉलमला. ओके किती 38,700. या लँड अँड बिल्डिंगच्या खाली आपण काय करणार एक लाईन सोडून देणार. त्यानंतर फर्निचर किती 38,700. ओके फर्निचर आलं 38,700. त्याच्या खाली पण काय करणार एक लाईन सोडून देणार. नेक्स्ट सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न तर आपण काय करतो सेल्समधून मायनस करतो. पण आपण सेल्स टाकला का आतापर्यंत नाही टाकला कारण सेल्स कुठे आहे क्रेडिट साईडला. हे बघायचं दिसला का सेल्स. मग पहिला आपण सेल्स पुट करूया. किती आहे सेल्स 47,000. किती आहे सेल्स 47,000. मग या सेल्स कुठे दिसतो ट्रेडिंगच्या क्रेडिटला. मग या ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स. ट्रेडिंगच्या क्रेडिटला काय येणार बाय सेल्स. किती आहे 47,000 बाय सेल्स किती 47,000. ओके पाहिजे सेल्स कॅपिटल नेहमी कुठे लिहायचं आतमध्ये. झालं. आता सेल्स रिटर्न सेल्समधनं काय करणार आपण मायनस. किती आहे सेल्स रिटर्न 400. ओके मग चला सेल्सच्या खाली काय करणार आपण सेल्समधून मायनस लेस सेल्स रिटर्न. किती लेस करणार 400. बघा 47,000मधून 400 गेले किती येणार बाहेर 46,600. ओके आले इथपर्यंत. नेक्स्ट बॅड डेप्स अर्थ काय पैसे आपले बुडले तेव्हा तो आपला काय आहे लॉस. त्यामुळे तो कुठं जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. किती आहेत 300 रुपये. मग या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू बॅड डेप्स किती 300 रुपये. ओके आले टू बॅड डेप्स 300. त्यानंतर डिस्काउंट कुठे डेबिटला त्यामुळे आपला काय येतो एक्सपेन्स. ओके आणि क्रेडिटला असेल तर काय इन्कम. डेबिटला म्हणजे कुठं जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. किती डिस्काउंट 700 रुपये. मग या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डिस्काउंट 700 रुपये. किती डिस्काउंट 700 रुपये. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट हा पण काय आपला खर्च आहे म्हणजेच कुठं जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. किती 4,400. टू ॲडव्हर्टाइजमेंट 4,400. ओके आले इथपर्यंत. डेबिट साईड कंप्लीट झाली आपली. आता या क्रेडिट साईडला सर्वात पहिले तर काय आहे कॅपिटल. ओके आणि कॅपिटल आपण कुठं लिहितो लायबिलिटीला. कोण आहे सिद्धी. रिद्धीचे किती 50,000 सिद्धीचे किती 30,000. या सर्वात पहिले तर काय लिहिणार आपण वरती कॅपिटल अकाउंट. ओके त्यानंतर पहिलं कोण आहे रिद्धीचं कॅपिटल किती आहे 50,000. अँड देन कोण आहे सिद्धीचा कॅपिटल किती आहे 30,000. ओके हे आपल्याला दिलं आहे. परचेस सेल्स कॅपिटल नेहमी कुठे लिहितो आपण इनर कॉलमला. ओके आले इथपर्यंत. त्यानंतर नेक्स्ट कोण आहे सन्ड्री क्रेडिटर्स. तर क्रेडिटर्स काय आपली ॲसेट का लायबिलिटी. क्रेडिटर्स काय आपली लायबिलिटी. किती 27,600. मग या क्रेडिटर्स काय आपली लायबिलिटी 27,600. आणि सन्ड्री क्रेडिटर्स किती आलं 27,600. त्यानंतर कोण बिल्स पेएबल हे पण काय आपली लायबिलिटी. किती बिल्स पेएबल 20,000. या सन्ड्री क्रेडिटर्सच्या खाली बिल्स पेएबल किती आहे 20,000. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट ही पण काय आपली लायबिलिटीज किती 18,000. टाकायच्या खाली बिल्स पेएबलच्या खाली किती बँक ओव्हरड्राफ्ट 18,000. ओके आलो इथपर्यंत. त्यानंतर सेल्स हे पण आपण टाकलं आत्ताच. ओके त्यानंतर परचेस रिटर्न. आता परचेस रिटर्न काय करणार आपण परचेसमधून लेस करणार. किती परचेस रिटर्न 500. या ट्रेडिंगला ओके परचेसमधून काय करणार लेस परचेस रिटर्न. ओके 500. 22,500मधून 500 गेले किती उरणार 22,000. किती उरणार बाहेर 22,000. नेक्स्ट कोण आहे रेंट. ओके आता रेंट कुठं आलं आहे क्रेडिट साईडला. मग क्रेडिटला एक तर लायबिलिटी किंवा इन्कम येतं. मग रेंट काय आपला काय असणार आहे इन्कम. त्यामुळे कुठे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. ओके यावरती तर आपण एक लाईन सोडतो. काय येणार बाय रेंट किती 1,000
800. बाय रेंट किती 1800. त्यानंतर RDD मी काय सांगितलं बॉक्समधल्या RDD नेहमी कुठे लिहायची प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. किती 350. या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय RDD किती येणार 350. ओके बाय RDD 350. त्यानंतर नेक्स्ट डिस्काउंट हा पण काय आपला इन्कम कारण कुठं आला आहे क्रेडिटला. किती 1000. मी या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट किती 1000. ओके बाय डिस्काउंट किती आहे 1000. झालं आपली बॅलन्स ट्रायल बॅलन्स पोस्टिंग करून. आता नेक्स्ट काय करतो आपण ॲडजस्टमेंट सॉल्व करतो. ओके तर सर्वात पहिले ॲडजस्टमेंट काय क्लोजिंग स्टॉक. सर्वात पहिलं काय क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉक कुठे कुठे येतो तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला अँड ॲसेटला. म्हणजे सर्वात पहिलं ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक काय लिहिणार बाय क्लोजिंग स्टॉक 48,700. आणि दुसरा इफेक्ट कुठे येतो ॲसेटला. दुसरा इफेक्ट कुठे येतो ॲसेटला क्लोजिंग स्टॉक किती येणार 48,700. ओके आलो इथपर्यंत. फर्स्ट ॲडजस्टमेंट झाली. सेकंड ॲडजस्टमेंट काय आउटस्टँडिंग वेजेस. किती आहेत आउटस्टँडिंग वेजेस 700 रुपये. आउटस्टँडिंग वेजेस किती आहेत 700 रुपये. मग आउटस्टँडिंग काय सांगितलं मी आउटस्टँडिंग काय करायचं ॲड करायचं. आउटस्टँडिंग काय करणार ॲड. मग चला वेजेसला. ओके वेजेसच्या इथे लिहिणार ॲड आउटस्टँडिंग किती रुपये होते 700. ॲड आउटस्टँडिंग किती रुपये आहेत 700. आता बघा वरती 800 होते त्यामध्ये ॲड किती करणार 700. म्हणजे बाहेर टोटल किती येणार 700 आणि 800 1500. ओके वेजेस आउटस्टँडिंग काय करतो आपण ॲड. आणि आउटस्टँडिंग म्हणजे काय दिलेत का द्यायचेत. ओके द्यायचेत त्यामुळे आपली काय ती लॅबिलिटी. मग हेच कुठं दिसणार लॅबिलिटीला. ओके आउटस्टँडिंग वेजेस हेच कुठे दिसणार लॅबिलिटीला आउटस्टँडिंग वेजेस. किती द्यायचे राहिले होते 700 त्यामुळे त्या अमाऊंट किती येणार 700. ओके जेवढे राहिलेत तेवढे. ओके जेवढे द्यायचे राहिलेत तेवढी काय आपली लॅबिलिटी. ओके लिहिलं लॅबिलिटीला. त्यानंतर पुढचं आता डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. डेप्रिशिएशन लँड अँड बिल्डिंग. तर डेप्रिशिएशन काय करायचं सांगितलं तर मी तुम्हाला लेस करायचं कारण डेप्रिशिएशनने व्हॅल्यू काय होती कमी होती. तर लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू कितीने कमी झाली 10%. मग या लँड अँड बिल्डिंगवर ओके त्याला इथं काय लिहिणार लेस डेप्रिशिएशन. काय लिहिणार लेस डेप्रिशिएशन किती पर्सेंट आहे 10%. तर 42,500 वरती 10% कशा काढणार 42,500 इंटू 10 डिवायडेड बाय 100. किती काढणार 42,500 इंटू 10 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती येणार 4,250. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा किती आलं 4,250. आता काय करणार 42,500मधून 4,250 काय करणार मायनस करणार. किती ते बघा मायनस करून ते 38,250. तुम्ही कॅल्क्युलेट करून चेक करा. ओके आता बिल्डिंगवरती डेप्रिशिएशन किती होतं 10% होतं. तर आता फर्निचरवर किती सांगितलं होतं त्यांनी 5%. फर्निचरवर डेप्रिशिएशन किती होतं 5%. तर फर्निचरवर कसं काढणार आपण 38,700. फर्निचरची अमाऊंट किती 38,700. तर 38,700 इंटू 5 कारण किती पर्सेंट आहे 5%. 38,700 इंटू 5 डिवायडेड बाय 100. ओके 38,700 इंटू 5 डिवायडेड बाय 100 कॅल्क्युलेट करून चेक करा. बघा बरं एवढे येते का 1,935. तर आपण काय करणार 38,700मधनं 1,935 मायनस करणार आणि अमाऊंट कुठे लिहिणार बाहेरच्या कॉलमला. किती येणार मग 36,765. ओके इथपर्यंत कळलं. हे 10% 5% तुम्ही कॅल्क्युलेट करून चेक करा. ओके आता डेप्रिशिएशनचा एक इफेक्ट झाला. आपण काय केलं दोघांमधून मायनस केलं. हा झाला एक इफेक्ट. आता सेकंड इफेक्ट लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू पहिली किती होती 42,500 होती. आता किती झाली 38,250 झाली. कमी झाली का वाढली काय झाली कमी झाली. कितीने 4,250ने. ओके ह्या दोघांच्या व्हॅल्यू काय झाल्या कमी झाल्या म्हणजे आपल्याला लॉस झाला का प्रॉफिट झाला काय झालं आपल्याला लॉस. लॉस कुठे येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग या दोघांचं पण डेप्रिशिएशन कुठे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग या सर्वात पहिलं आपण काय लिहिणार टू डेप्रिशिएशन ऑन. ओके कोणाकोणावरती पहिलं तर लँड अँड बिल्डिंग. किती होतं लँड अँड बिल्डिंगवर 4,250. हे बघा आपण डेप्रिशिएशन जी अमाऊंट लेस केली ते लिहितो. ओके 4,250.
तर फर्निचरवर किती आहे 1935. फर्निचरचं किती लिहिणार 1935. आलं 1935. त्या दोघांची टोटल कुठे येणार बाहेर येणार. त्या दोघांची टोटल किती ती 6185. तर टोटल डेप्रिशिएशन किती झालं 6185. ओके हे कळलं. डेप्रिशिएशनचे दोन इफेक्ट, एक तर त्या ॲसेटमधून लेस करायचं आणि दुसरं काय करणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आलं. तर लास्ट ॲडजस्टमेंट काय होती इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स. इन्शुरन्स काय केलं आपण ॲडव्हान्समध्ये पेड केलं म्हणजे जास्तीचं भरलं म्हणजे आपल्याला काय करावं लागणार ते लेस करावं लागणार. ॲडव्हान्स काय करायचं लेस या इन्शुरन्समध्ये लिहायचं काय लिहिणार लेस ॲडव्हान्स. काय लिहिणार लेस ॲडव्हान्स किती आहे 300 रुपये. मग 32,000मधून 300 रुपये गेले तर किती राहणार 31,700. किती राहणार 31,700. ओके. आणि जर तुम्ही एखाद्याला जास्तीचे पैसे दिले तर त्याच्यावरती हक्क कोणाचा आहे आपला, कारण आपण जास्तीचे दिले. तुम्ही परत पण मागू शकता. त्यामुळे तुमची काय ती ॲसेट. ओके. त्यामुळे ॲडव्हान्स इन्शुरन्स कुठे येतं ॲसेटला. ॲडव्हान्स इन्शुरन्स कुठे येतं ॲसेट साईडला. ओके. किती 300. कारण ॲडव्हान्स किती होता 300. त्यामुळे तिथं किती येणार 300 रुपये. ओके. झाला ऑल प्रॉब्लेम. वरची पोस्टिंग केली. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2-2 इफेक्ट दिले का चेक करा. ओके. दिले 4 ॲडजस्टमेंटचे 2-2 इफेक्ट. आता काय करणार आपण प्रॉब्लेम टॅली करणार. ओके. सर्वात पहिला पुढे जाणार ट्रेडिंग अकाउंटला. सर्वात पहिला आपण कुठं जाणार ट्रेडिंग अकाउंटला. तर ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड मोठी आहे ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड मोठी आहे डेबिट का क्रेडिट. कोणती मोठी आहे क्रेडिट. घ्या टोटल बघा बरं 95,300 येते का चेक करा तुम्ही घेऊन. 30 टोटल आपण कुठं लिहितो 30 टोटल आपण कुठं लिहिणार डेबिट साईडला. ओके. 30 टोटल आपण कुठं लिहितो डेबिट साईडला. किती आहे 95,300. ओके. आता या 95,000मधून हे वरचे आपण काय करणार सगळे मायनस करणार. ओके. 95,300मधून हे वरचे काय करणार मायनस. तर करा बरं मायनस करून किती टोटल येते 22,800 आली. ओके. कॅल्क्युलेट करून चेक करा तुम्ही. तर 22,800 कोणती साईड मोठी होती क्रेडिट साईड. त्यामुळे आपल्याला प्रॉफिट झाला का लॉस झाला काय झालं आपल्याला प्रॉफिट. मग इथं काय लिहिणार आपण टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. ओके. काय लिहिणार टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. हे कळलं. आता हा प्रॉफिट झाला हा ट्रान्सफर कुठं करतो आपण प्रॉफिट अँड लॉसला. कोणत्या साईडला करणार प्रॉफिट झाला म्हणजे क्रेडिट साईडला. लॉस झाला असेल तर डेबिटला. मग चला 22,800 कुठं टाकायचे बघा वरती आपण लाईन सोडली होती प्रॉफिट अँड लॉसला. ओके. तिथे या प्रॉफिट झाला म्हणून कोणत्या साईडला क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. ओके. काय लिहिणार बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. ओके. आलो इथपर्यंत आपण. आता चेक करा प्रॉफिट अँड लॉसची कोणती साईड मोठी आहे डेबिट मोठी आहे का क्रेडिट मोठी आहे. कोणती मोठी दिसती डेबिट मोठी दिसते. घ्या डेबिटची टोटल. ओके. किती येते 44,185. तुम्ही कॅल्क्युलेट करून चेक करा. 30 टोटल आपण कुठं लिहिणार क्रेडिट साईडला. ओके. 44,185 आली. आता काय करणार या टोटलमधून वरचं सगळं काय करणार आपण लेस आणि कुठं लिहिणार इथं लिहिणार. तर किती येते लेस करून 18,235. तर लेस करून किती येते 18,235. तर आता हे 18,235 आपल्याला काय करायचे वाटायचे. कोणाकोणाला वाटायचे 2 पार्टनर्सला. कोण कोण आहेत आपल्याकडे 2 पार्टनर्स कोण कोण आहेत आपल्याकडे 2 पार्टनर्स एक आहे रिद्धी आणि एक आहे सिद्धी. ओके. आता बघा आपल्याला इथं प्रॉब्लेममध्ये रेशो दिला आहे. आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे रेशो शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. ओके. कसं सांगितलं आहे 3:2 मध्ये. तर आता कसं वाटायचं बघा. आता प्रॉफिट झालं आहे का लॉस झालं हे तर सांगा आधी. डेबिट साईड मोठी होती म्हणजे काय झालं आहे लॉस. किती झालं आहे 18,235. ओके. किती आलं 18,235 बघा 18,235 एवढा काय झाला आपल्याला लॉस झाला आहे. रेशो किती दिला आहे 3:2. ओके. रेशो किती आहे 3:2. तर पहिलं रिद्धी. आता रिद्धीला कसं वाटणार आपण लॉस किती 18,235. ओके. इंटू काय करणार इंटू रिद्धीचा रेशो किती आहे 3 मग इंटू 3 डिवाइड बाय
रेशोची टोटल किती होती चेक करा बरं. 3 + 2 5. 3 + 2 किती होतात 5 होतात. ओके, मग कसं कॅल्क्युलेट करणार, त्याला 5 ने डिवाईड करू याला. ओके बघा 5 त्रिक 15. ओके 18मधून 15 गेले राहिले 3, म्हणजे किती राहिले 32. मग किती येणार 5च्या पाड्यात 32 कोण येतं 5 किती येणार 30. ओके 5 किती येणार 30. मग राहिले किती 23. मग 5 चौक 20. ओके मग आता लास्टला किती राहिले 35. मग 5 7 35. किती आले 5 7 35. मग आता राहिलं पण फक्त 3 6 4 7 × 3. ओके ह्याला 5 ने डिवाईड करून हे आन्सर आलं. आता त्याला × 3 करू तर बघा 7 त्रिक 21. 1 हातच्याला किती आले 2 आले. ओके 4 त्रिक 12 आणि ते 2 14. 4 हातच्याला किती आलं परत 1 आला. मग 6 त्रिक 18 आणि 1 19. 9 हातच्याला 1. 3 त्रिक 9 आणि 1 किती येणार 10. ओके काय केलं आपण लॉस किती आला 18,235 तर तो लिहिला. ओके इंटू काय केलं रिद्धीचा रेशो किती 3 म्हणून × 3 डिवाइड बाय रेशोची टोटल. ओके तर किती आलं 10,941. तर रिद्धीचं झालं. आता कोणाचा काढू सिद्धीचा. तर सिद्धीचं बघा सेम 18,235 हा काय लॉस इंटू काय करणार आपण सिद्धीचा रेशो किती 2 म्हणून × 2 डिवाइड बाय रेशोची टोटल 5. ओके सेम काय करणार आपण ह्याला डिवाइड बाय कितीने करणार 5 ने करणार. ते किती आलं तर आपलं 3 6 4 7 सेम येणार. इथं पण आपण 5 ने डिवाइड केलं तर. ओके फक्त त्याला इंटू किती करणार इथं किती इंटू करायला 2 म्हणून × किती करणार 2. बघा 7 2 14 हातच्या 1 4 2 8 आणि हातचा 9. त्यानंतर 6 2 12. चला 1 3 2 6 आणि 1 7. ओके तर बघा आपण लॉस वाटला. रिद्धीला किती आलं 10,941 आणि सिद्धीला किती आलं 7,294. ओके हा लॉस आपण काय करणार दोघींना वाटणार. रिद्धीचा रिद्धीसमोर सिद्धीचा सिद्धीसमोर. ओके 7,294 10,941 आला आपण वाटलेला. आणि हा काय लॉस आहे का प्रॉफिट आहे लॉस आहे. त्यामुळे काय लिहिणार बाय नेट लॉस कॅरीड डाऊन. जर क्रेडिट साईड मोठी असती तर आपण इकडे लिहिलं असतं टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. ओके लॉस झाला. आता लॉस काय करतो आपण कॅपिटलमध्ये ॲड का लेस काय करतो कॅपिटलमधनं लेस. तर त्याला रिद्धीचं किती आहे 10,941. मग रिद्धीला लेस नेट लॉस काय करणार लेस नेट लॉस 10,941 आणि 50,000मधून 10,941 काय करणार मायनस किती येणार बाहेर 39,059 म्हणजे 39,059. सेम सिद्धीचा किती लॉस तिचा 7,294. चला लेस करा इथं लेस नेट लॉस 7,294. 30,000मधून 7,294 मायनस केले तर किती येणार 22,706 आले इथपर्यंत. आता काय करणार आपण बॅलन्स शीटची टोटल. तर लायबिलिटीची टोटल करा किती येते 1,28,065 आणि ॲसेटची करून बघा बरं आली सेम. ओके सेम आली म्हणजे आपला प्रॉब्लेम काय इथं टॅली झाला म्हणजे आपला प्रॉब्लेम कसा आहे बरोबर आहे. ओके त्याच्यामध्ये वेगळं काय होतं फक्त इथं जो लॉस झाला आपण आत्तापर्यंतच्या प्रॉब्लेमला कसं वाटत होतो इक्वली कारण रेशो दिला होता का नव्हता दिला. ओके पण आत्ता रेशो दिला होता का दिला होता 3:2 त्यामुळे आपण कसं वाटलं 3:2 मध्ये वाटलं. ओके लॉस झाला त्यामुळे आपण कॅपिटलमधनं काय केला लेस. बॅलन्स शीट झाली टॅली. तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करून चेक करा. ओके थँक्यू.